आमदार रवी राणांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते तुषार भारती आक्रमक झालेत। रवी राणांचं मानसिक संतुलन बिघडलं असं तुषार भारतीयांनी म्हटलंय। कुठलीही उमेदवारी जाहीर झाली नसताना देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारीसाठी हिरवा झेंडा दाखवला असं वक्तव्य करणं हे हास्यास्पद आहे असं तुषार भारतीयांनी म्हटलंय। बडनेरा मतदारसंघातील लोकांना आता बदल हवाय असं देखील तुषार भारती यांनी म्हटलंय। दहीहंडीमध्ये देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्रीजी आले नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याच्या पायाखालची वाळू आता सरकते आहे आणि म्हणून कुठलीच प्रक्रिया नाही, महाराष्ट्रातली कुठलीच सीट जाहीर नाही, कुठल्याच प्रकारची चर्चा नसताना देवेंद्रजी याला हिरवी झेंडी दाखवणार आहे। हास्यास्पद आणि मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे। बडनेरा मतदारसंघातल्या जनतेला आता बदल हवा आहे आणि भारतीय जनता पार्टीत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते, पक्ष वाढवणारे, टिकवणारे कार्यकर्ते असताना या संधी साधू आणि बाजार गुन्ह्यांना हिरवी झेंडी दिली असं बिलकुल आम्हाला वाटत नाही। त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासाठीचं हे त्यांचं वाक्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।